सुनेत्रा पवारांनी खडकवासल्याचे भाजपा आमदार भीमराव तापकीर यांची भेट घेतलेली आहे। सुनेत्रा पवारांनी भीमराव तापकीर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून भेटीगाठींचं सत्र जे आहे ते सुरूच आहे आणि आज त्यांनी खडकवासल्याचे आमदार यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांच्या कुटुंबियांसोबत चर्चा केलेली आहे, भेट घेतलेली आहे। ठाकरे गटानं हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्याआधी गणित वेगळी होती। भाजप महायुतीचा समन्वय करून हातकणंगलेमध्ये पताका फडकवू असं म्हटलेलं आहे धैर्यशील माने यांनी। राजू शेट्टींना निवडून आल्यावर भाजपसोबत जायचं होतं, म्हणून त्यांना महाविकास आघाडीची बांधिलकी नको होती। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वापर राजकारणासाठी होतोय। धैर्यशील मानेंनी या शब्दात राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे। सांगाल, खरं तर दुरंगी लढत होईल असं चित्र दिसत होतं, मात्र आता तिरंगी लढतीला सामोरं जावं लागणार आहे। कशा पद्धतीची तयारी? दुरंगी तिरंगी नाही, चौरंगी लढत आत्ता तरी दिसतीये। मागं माझ्या मतदारसंघामध्ये वंचितनंही 1.25 लाख मतं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतली होती आणि वंचितचेही उमेदवार याही वेळी मतदारसंघामध्ये उभे आहेत। निश्चितच जे काही इक्वेशन्स होते ते आता सगळेच इक्वेशन्स बदललेले आहेत। राजकारणामध्ये ज्यावेळी पहिल्यांदा आराखडे बांधले जातात त्याच्यामधले नवीन काही ॲडिशन्स झाले की त्याच्यामध्ये सगळे आराखडे बदलले जातात। तशीच परिस्थिती माझ्या लोकसभा मतदारसंघातली आहे। महाआघाडीकडनं एक उमेदवार जाहीर झाल्यामुळे आणि पूर्वीचे आमचे स्पर्धक असल्यामुळे खऱ्या अर्थानं परत यामध्ये वेगळ्या पद्धतीचं चित्र माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालंय आणि लढती ह्या पारंपरिक काही आमच्या होत्या, आता काही नव्या लढती या ठिकाणी होत आहेत। निश्चितपणे आता येणाऱ्या काळामध्ये हळूहळू त्याचा उलगडा होत जाईल। खरं तर सत्यजित पाटील सरूरकर हे आपले एकेकाळचे सहकारी होते, मात्र आता त्यांच्या विरोधात देखील लढावं लागलं। मी एक वैचारिक निर्णय घेतला, त्यांनी एक वैचारिक निर्णय घेतला। ज्यावेळी दोन विभिन्न विचार या ठिकाणी तयार होतात, एकाच मांडवामध्ये असणारी लोक एकमेकाच्या विरोधात ज्यावेळी उभे टाकतात त्यावेळी निश्चितपणे काही कार्यकर्त्याची सुद्धा घालमेल होती आणि जो निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांनी घेतला तो बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार जपण्यासाठी, त्यांचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि जी पुढची राजकारणामधली या ठिकाणी पिढी तयार होते ती बाळासाहेबांच्या विचारानं तयार झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून घेतलेला एक निर्णय होता आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याची भूमिका महाराष्ट्रातले आमदार आणि देशातल्या खासदारांनी या ठिकाणी घेतली। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। राज ठाकरे आणि अमित शहांमधील चर्चेचा तपशील आम्हाला सुद्धा माहिती नाही असं म्हटलेलं आहे प्रकाश महाजन यांनी। लोकसभा निवडणुकीबाबत राज ठाकरेच निर्णय जाहीर करतील असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। पक्षानं आम्हाला निवडणुकीसंदर्भात न बोलण्याचे निर्देश दिलेत अशी माहिती सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आली आहे। प्रकाश महाजन आपल्या सोबत आहेत। काका, रणधुमाळी सुरू झाली आहे, सगळीकडे गदारोळ आहे, तुम्ही मात्र शांत आहात? आम्ही शांत नाही आहोत, फक्त निवडणुकीविषयीच्या बाबतीत फक्त राजसाहेबच आपला निर्णय जाहीर करतील। कुणीही त्या बाबतीत प्रसारमाध्यमाशी बोलायचं नाही असं पक्षाने ठरवलं असल्यामुळे मी त्या बाबतीत आपणाशी फार काही सांगू शकत नाही। राजसाहेबच पाडव्याच्या सभेत काय तो निर्णय जाहीर करतील। पण पाडव्याच्या सभेपर्यंत पहिल्या 2 टप्प्यातल्या निवडणुकांची उमेदवारी अर्ज भरून झालेले असतील, त्याच्या तारखाही संपलेल्या असतील काका? म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 पैकी बहुतेक 12 ते 14 जागांवरचे फॉर्म भरण्याच्या तारखाही निघून गेलेल्या असतील। नाही, हरकत नाही ना, तरी 14 जागेवर जरी निघून गेले तरी 34 जागा शिल्लक आहेत ना, ते लढवणार 34 जागा। तो जो काही मी काय म्हणलं की पक्षाने एक आम्हाला एक निर्देश दिलेत की या बाबतीत फक्त राजसाहेबच निर्णय घेतील। मी त्या बाबतीत एवढंच म्हणू शकेल की राजसाहेब जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाच्या हिताचा आणि महाराष्ट्राच्या धर्माला जागा राहूनच ते निर्णय घेतील। दुसरी घटना घडते या दरम्यानच्या काळात, राजसाहेबांनी अमित शहांची भेट घेतली जाऊन, मग त्यांच्यासोबत युती होणार आहे का नाही होणार आहे हेही स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे सुद्धा जनता संभ्रमात आहे। नाही, काय की ते इतक्या उच्च पातळीवरच्या भेटी झाल्यात, त्याच्यामुळे त्या बाबतीत आम्हाला काही अजून पक्षाने कळवलं नाही की त्यात काय झालं, कारण त्यात म्हणजे आमचे सर्वोच्च नेते आणि भाजपचे सर्वोच्च नेते या दोघांत झालेली चर्चा आहे। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।